ಅತನೇ ಶುಗರ್ಸ್ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳ ಸೇವಾ ನಿವೃತ್ತಿ ಸನ್ಮಾನಿಸಿ ಶುಭ ಕೋರಿ ಬೀಳ್ಕೊಡುಗೆ. ಕಾಗವಾಡ ತಾಲೂಕಿನ ಕೆಂಪುವಾಡದ ಅತನೇ ಶುಗರ್ಸ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ಕಾರ್ಖಾನೆಯಲ್ಲಿ ಹಲವು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಸುದೀರ್ಘ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿರುವ ಸೀನಿಯರ್ ಲ್ಯಾಬ್ ಕೆಮಿಸ್ಟ್ ಸುರೇಶ್ ಪಾಟೀಲ್, ಬಾಯ್ಲರ್ ಅಟೆಂಡರ್ ಬಸಪ್ಪ ಗೋಂದಳಿ ಮತ್ತು ಮಿಲ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ನ ಕ್ರೇನ್ ಆಪರೇಟರ್ ಅರುಣ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಸೇವಾ ಕಾರ್ಯದಿಂದ ನಿವೃತ್ತಿ ಹೊಂದಿದ್ದು, ಅವರನ್ನು ಮಾಜಿ ಸಚಿವರು ಹಾಗೂ ಅತನೇ ಶುಗರ್ಸ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಶ್ರೀಮಂತ ತಾತ್ಯ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಸತ್ಕರಿಸಿ, ಇವರೆಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಕಾರ್ಖಾನೆಯಲ್ಲಿ ಹಲವು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಸುದೀರ್ಘ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿರುವುದಕ್ಕೆ ಅವರ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಮೆಚ್ಚುಗೆಯನ್ನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿ ಅಭಿನಂದನೆ ಕೋರಿ ಮಾತನಾಡಿದರು. पाटील, बसप्पा गोंधळी आणि सुरेश पाटील असे 3 कर्मचारी रिटायर होत आहेत आणि त्यांना निरोप समारंभ देण्यासाठी आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. हा शब्दच मला पूर्वीपासून पसंत नाही. मी नोकरीला गेलो नाही. काय गेलो नाही माहित आहे? नोकरीला गेले की रिटायर व्हायला लागले. कारण ते एक दिवस असा येतोय की सगळे तुम्ही असं पुढे बसले असता आणि तुम्हाला सगळ्यांना सोडून जायला लागेल. रिटायरची भानगड नको, शेती करूया. जोपर्यंत हातात मनगडात ताकद आहे तोपर्यंत काहीतरी करत राहायचं. ज्यावेळेला जाते त्यावेळेला खरं रिटायरमेंट कुठली असते तर ती देवच आपल्याला ती रिटायरमेंट देत असते. ही कारखान्याची कायद्याची रिटायरमेंट मला मान्य नव्हती आणि लोकांना माझा समजून तुम्ही या इथं आम्हाला भेटा, तुमच्यावर बसून आम्ही चहा पिऊया, जेवण करायला जेवण करूया. हे संबंध असंच कायम राहू दे. भावी जीवन अगदी सुखाचं समाधानाचं जाऊ दे अशी ईश्वरची मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपले. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಯುವ ನಾಯಕರು ಹಾಗೂ ಅತನೇ ಶುಗರ್ಸ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ಕಾರ್ಖಾನೆಯ ವ್ಯವಸ್ಥಾಪಕ ನಿರ್ದೇಶಕ ಶ್ರೀನಿವಾಸ್ ಶ್ರೀಮಂತ್ ಪಾಟೀಲ್ ಮಾತನಾಡಿ ನಿವೃತ್ತ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದವರಿಗೆ ಶುಭ ಕೋರಿದರು. सर्व उपस्थित माझे बंधू सगळ्यांना मला सर्व हे कार्यक्रमाला बोलायला मला खूप भरभरून येते. त्यावेळी मला मित्रांना ते म्हटलं मी बोलत नाही, तात्यानंच बोलायला सांगा. कारण एवढं वर्ष आपण जीवाभावासारखे भेटतोय, गप्पा मारतोय, सगळं करतोय आणि अचानक आपण दुसऱ्या दिवसातून यांना भेटणार नाही असं ज्यावेळी वाटतं ना त्यावेळी थोडं दुःख होतं माणसाला. तर तेवढ्याने म्हणतो की मिस्त्रीला बोलायला नको. तर खरोखर तुम्ही खूप कायम मी भेटायचो, तुम्हाला बघायचो. खरोखर खूप चांगल्यापणे तुम्ही कामं केलं. इथं जे तुम्ही सर्व्हिस दिलाय खरोखर एक बाबा आपले घर समजून तुम्ही घरात सुद्धा माणूस आपण राबत नाही एवढ्या चांगल्यापणे तुम्ही इथं काम केला. तुमच्यामुळे आज हा कारखाना एवढ्या मोठ्या चांगल्या स्थितीत वाढलेला आहे. फक्त तुम्हाला मी आता एवढीच शुभेच्छा देतो की बाबा तुम्ही हे बाबा हे शेवट समजू नका आणि ह्यात नाराज येऊ नका. हे बाबा जीवनातला एक टप्पा बदलतोय. मी कायम नेहमी सांगतोय वडिलांना, म्हणजे तात्यांचं उदाहरण मी कायम सांगतोय की तात्यांना भेटायसाठी एकदा मणक्याचा खूप त्रास चालू होता आणि तात्यांना भेटायसाठी मगदूम डॉक्टर निर्याचे घरी आले होते. तात्यांना चालता फिरता येत नव्हतं. घरी आले डॉक्टर आणि घरी येऊन बेडवरती बघितले तर म्हटले की हा सगळे एक्सरे वर दाखवले, MRI रिपोर्ट दाखवले. तर ते बघितल्यानंतर ते डॉक्टर म्हणाले की श्रीमंत पाटील फारच ही वर्स्ट कंडिशन आहे आणि मला वाटत नाही इथून पुढे तुम्ही काही जास्त चालू करू शकताय असं. आणि माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही आता इथून पुढे घरात असं रेस्ट घ्या, इथंच कॉम्प्युटर ठेवा, एक असेंट ठेवा, इथूनच तुम्हाला शक्य तेवढं फोनवरती काम करा, इथंच कॉम्प्युटरवरती रिपोर्ट बघा. पण बाहेर जाऊन अशी माझी इच्छा आहे म्हटली तर हे खूपच अवघड आहे म्हणले. जरा बाहेर पडला तुम्ही तर इथून पुढे तो चालता फिरता येणार नाही. म्हणजे आता ऍटलिस्ट तुम्ही बाथरूमला चालत जाऊ शकता कसं होतं तेही बंद होईल म्हणाले. तात्यांचं मला त्यावेळी अजून आमदार वगैरे काही झाले नव्हते. त्यावेळी ते सगळं चर्चा तात्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाले डॉक्टर साहेब तुम्ही आला, माझं बघितला, मला खूप बरं वाटलं म्हणले, पण तुमचा सल्ला मी काय ऐकणार नाही म्हणले. कारण माझं आता मी आयुष्यातलं मला अजून भरपूर काही करायचं आहे आणि तुम्ही मला आताच भीती घालायला लागली. पुढे तुम्ही मला चालणार नाही, फिरणार नाही. जोपर्यंत माझ्या अंगात रक्त आहे तोपर्यंत मी काहीतरी धडपडणार आयुष्यात
आणि खरोखर त्यांनी जी जी जिद्द बाळगली ना, तुम्ही बघा त्याच्यानंतर त्यांनी आणखी इलेक्शन उभारले, पडले आणि थांबलेत. म्हणले अजून मला समाजसेवेसाठी उभारायचं आणि परत इलेक्शन उभारले आणि इलेक्शन केली, आमदार झाले. आमदार होऊन बघितलं असेल तुम्ही पूर्ण ह्या कर्नाटकामध्ये आतापर्यंत कुठल्याही आमदारानं जे काम करू शकणं एवढं त्यांनी काम करून दाखवलं आणि सगळं करून परवा इलेक्शनला पडले. आम्ही सगळे रडत होतो. वेगळंच आम्ही काय रडत तात्या बसलेल्या हॉटेलमध्ये आलो तिथं आम्ही. म्हणजे काय रडताय म्हणले, मूर्खासारखं. म्हणले काय झाले म्हणले असं. तर म्हणलं काय नाही जाते असं झालं. मग त्यात काय म्हणलं एवढं झालं. पडलं तर पडलं म्हणले, चला उद्या अजून दुसरं काम करूया. दुसऱ्या तिथनंच आम्ही हसत आलो. तिथंच आम्हाला म्हणले या जर काहीतरी खाऊया, खायला मागवलं तर तिथंच खाल्लं आम्ही काहीतरी. आणि हसत करत आणि घरी गेलोय. आणि उद्यापासून काय करायचं सांगा. उद्या मग हे करायचं ते करायचं, कुठल्या कारखाने एक्सपान्शन करायचं आणि कुठली काय कामं करायची चर्चा तीच गाडीमध्ये. म्हणजे जी जिद्द आहे ना मनाची, खरोखर तात्याला आपण सगळ्यांनी शिकली पाहिजे. माणूस कुठलाही काळ असू दे. म्हणजे बघा आता तात्यांचं वय 70. परवाच आम्ही ह्याला गेलो हुबळीला, ते आप्पासाहेब अवताड्यांचे जे जावळे आहेत. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ ಮುಖಂಡರು, ಕಾರ್ಖಾನೆಯ ಎಲ್ಲ ವಿಭಾಗಗಳ ಮ್ಯಾನೇಜರ್ಗಳು, ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳು, ಕಾರ್ಮಿಕ ಬಂಧುಗಳು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಪಂಚ್ ನ್ಯೂಸ್ಗಾಗಿ ಕೆಂಪುವಾಡದಿಂದ ಬಸವರಾಜ್ ತಾರ್ದಾಳೆ.